सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड यांचा वाढदिवस पूर्ण शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। तदनंतर बौद्ध विहारात भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो व भंते पय्यावंश यांच्या प्रमुख उपस्थितीत बौद्ध संस्कार पद्धतीने ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड यांना आशीर्वाद देण्यात आले। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे शामराव जोगदंड, श्रीकांत हिवाळे सर, बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, अतुल गवळी, साहेबराव सोनवणे, किशोर ढाकरगे, दिलीप गायकवाड, श्री जोंधळे, विजय खंडागळे, राम भालेराव सह महिला मंडळाने ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या। तर नवा मुंडा भागात ॲडव्होकेट राजेश भालेराव, ॲडव्होकेट धम्मा जोंधळे, ॲडव्होकेट राहुल कांबळे, गुत्तेदार गौतम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अण्णा माने बोईनवाड, श्याम वाघोदेसह आदींनी हर्षवर्धन गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या। तर उपस्थितांचे सर्वांचे आभार हर्षवर्धन गायकवाड यांनी मानले। माझ्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। यानंतर आमचे मित्र ॲडव्होकेट धम्मा जोंधळे, ॲडव्होकेट राजू भालेराव, ॲडव्होकेट राहुल कांबळे, गौतम गायकवाड मिस्त्री, शांत वाघोदे यांच्या वतीने भालेराव साहेब यांच्या हाडं दुकानावरती सुद्धा वाढदिवस साजरा करण्यात आला। त्याबद्दल भालेराव साहेब आणि आमचे मित्र ॲडव्होकेट धम्मा जोंधळे, राहुल कांबळेजी यांचे आभार व्यक्त करतो। त्याच्या आधी बुद्ध विहार समितीतर्फे बुद्ध विहारामध्ये तुमचे भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या उपस्थितीमध्ये तेथे सुद्धा वाढदिवस करण्यात आला। त्या वाढदिवसाला पूज्य भंते पय्यावंशी व महिला मंडळ व उपासक वर्ग उपस्थित होता। त्या सर्वांचे मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल त्या सर्वांचे आपल्या वतीने आपल्यासमोर आभार व्यक्त करतो आणि येथेच थांबतो। जय हिंद, जय भीम। मीडिया बांधवांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त बातमी दिली। वेळोवेळी आपण येऊन आम्हाला सहकार्य केलं आणि करतच असतात, त्याबद्दलसुद्धा मी माझ्या वतीने आपलेसुद्धा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। युवा उद्योजक नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। मी तथागत चरणी हीच प्रार्थना करतो की त्यांच्या हातून सामाजिक, धार्मिक आणि राजकीय त्यांचा जो पिंड आहे तो असाच वाढत राहो। त्यांच्या हातून गोरगरिबांचे, वंचितांचे काम असेच यथोचित होत राहो आणि योग्य तो न्याय त्यांनी सर्वांना देव आणि त्यांना भविष्यामध्ये त्यांना अपेक्षित असलेल्या सर्व पदांनी ते सुसंस्कृत हो अशी या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। यांचा आज विशेष वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक व इतर क्षेत्रामध्ये यापुढेही असंच सदैव सहकार्य आणि कार्य करण्यात त्यांना यश देव, ईश्वर शक्ती देव। या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचं आरोग्य हे निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा।